दी पुणे कॅम्प सिख असोसिएशन यांच्या अंतर्गत गुरुद्वारा गुरु नानक दरबार यांच्या वतीने सध्याच्या जो जागतिक परिस्थिती आहे आत्ताची गल्फ वॉरमुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी लंगर म्हणजे आत्ता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या पार्श्वभूमी मोफत भोजनाची व्यवस्था या सभेने केलेली आहे. त्याच्याबाबत आपण माहिती घेत आहोत. या संस्थेचे अध्यक्ष चरणजित सिंग साहनी, संत सिंग मोखा यांच्या वतीने हे आपल्याला याबाबत हा जो एक चांगला उपक्रम राबवला जात आहे, आत्ताच सुरू झाला आहे हा, आणि त्याच्याबाबत आपल्याला माहिती देते. नमस्कार. वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह. जेव्हा मला कळाला की पुण्यात MPSC आणि वेगळे स्टुडंट्स एक्झाम देणारे स्टुडंट आहेत, त्यांना जेवण बरोबर मिळत नाही, तर मी संतसिंग मोखांना फोन केला की असा आमचे विचार आहे की सगळ्यांना जेवण द्यायला पाहिजे. बोले तुम्ही गो अहेड. आणि नंतर आम्ही सगळ्या मेंबर्सला फोन केला आम्ही आणि ठरवला की जे स्टुडंट इथं शिकायला आलेले आहेत त्यांना दुपारच्या संध्याकाळचं जेवण फ्री देणार आहोत. आम्ही सुरुवात केली आता गुरुद्वारा कॅम्पमध्ये. आता आम्हाला एक 4-5 लोकांचा फोन आला 2 दिवसामध्ये की स्टुडंट्स लोकांना सिटीमधून तिथं यायला अवघड होतो आहे, तर आता आम्ही डिसिजन घेतला आहे की सिटीमध्ये एका संस्थेच्या मदतीने तिथे आम्ही सेंटर चालू करणार आहोत. तिथं पोळी भाजी आणि पुलाव वगैरे सगळे आयटम मुलांना तिथं जेवण आम्ही देणार आहोत. याच्या मागे सिटीमध्ये कोणत्या ठिकाणी शक्यता आता नवी पेठमध्ये जादा बघतोय आम्ही. आज किंवा उद्यापर्यंत फायनल होईल जागेचा. तिथं आम्ही सेंटर चालू करणार आहोत, कारण स्टुडंट लोकांना टाईम खराब होणार नाही, नाहीतर त्यांना कॅम्पमध्ये यायला आणि परत जायला 1 तास 1.5 तास लागतो. तर म्हणून त्यांनी आम्ही डिसाईड केलं आहे की तिथं आम्ही सेंटर चालू करणार. पोळी भाजी डाळ सब्जी जे होणार सब्जी ते आम्ही दररोज देणार त्यांना, आमचं ठरवलेलं आहे. आणि शीख समाज आतापर्यंत लॉकडाऊनमध्ये आम्ही गुरुद्वाराने दररोज कोरोनामध्ये 20-20 हजार लोकांना जेवण दिलं आहे, पण त्या काळात आम्ही फक्त गुरुद्वारामधून द्यायचो. आता आम्ही बाहेर त्यांना द्यायला जाणार. म्हणजे आता हा जो नवी पेठेमध्ये म्हणजे विद्यार्थ्यांना हे लांब पडतं, त्यांचा वेळ जाऊ नये याच्याकरता तुम्ही नवी पेठेमध्ये सुरू करतात, तर तिथे भोजनशाला सुरू होणार का इथून तिकडे पाठवणार? इथून बनवून येणार, इथून बनवून तिथे तयार, कारण तिथं परत गॅस सिलेंडरचा प्रॉब्लेम येणार. बरोबर. आमच्याकडे MNGL आहे म्हणून आम्हाला त्रास नाही. अच्छा, तुमच्याकडे सिलेंडरचा प्रॉब्लेम यामुळे नाही आहे, कारण तुम्ही MNGL कनेक्शन घेतलेलं आहे, तर त्याचा पूर्ण म्हणजे पूर्ण पुरवठा होतो. काय प्रॉब्लेम नाही. आणि संगतनी कालच्या रविवारी जेव्हा मी बोललो असं करायचं, सगळ्यांनी होकार दिली, जयकार छडले सगळ्यांनी की तुम्ही सेवा करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. संगत म्हणजे तुमचे सगळे पदाधिकारी आणि सदस्य? नाही, 7 संगत गुरुद्वारात येणारे जे डिवोटीज आहेत सगळे, हो, त्यांनी पण साथ दिला की तुम्ही करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. त्या पाठीमध्ये यायला आता आमच्याकडं देवरुल गुरुद्वाराचे अध्यक्ष पण आलेले आहेत, गुरमीत सिंग रत्तू. आम्ही सगळे गुरुद्वारे मिळून आता हे डिसाईड करणार आहोत की आपल्या हिशोबाने ज्या पद्धतीने आपण मदत करू शकतो आम्ही मदत करणार आहोत. ओके. अच्छा, आपण संत सिंग, आपण काय माहिती द्यायला याबद्दल? यापूर्वीची माहिती सगळी चरणजीशी साली दिली आहे, तर मी त्याची सहमत आहे माझं. हे जे लंगरची सेवा आहे ही अख्ख्या जगात जेव्हा कोरोना टायमात सगळ्या जगात लंगरची सेवा केली, त्यासाठी शीख धर्माला लोक मागा लागलेले हे शीख आहेत, हेच फक्त मुसीबतमध्ये मदत करतात, अडचणीच्या काळात. आणि दुसरं आमचे जे एक खालसा एड्स वगैरे आहे हे ते जगात कुठेही असू ते जाऊन ते सेवा करतात. बरोबर. काय जाती धर्म काय विचार बघत नाही, जे प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह करतात. कोणालाही काही विचारलं जात नाही, जो येईल त्याला आपलं अन्नदान करणं हे महत्त्वाचं. आपण काय सांगू शकाल गुरमीत सिंग? गुरु नानक देव जी ने 13 रुपये से जो लंगर शुरू किया था, अच्छा, आज गैस की वजह से संकट की घड़ी जो अपनी आई है, हाँ, उसने सिर्फ सिख समाज गुरु नानक दरबार गुरुद्वारे के नेतृत्व में हम सब जगह बच्चों का जो खाने का प्रोग्राम का शुरू कर रहे हैं, हाँ, ये बहुत ही सराहना है. क्योंकि गुरुनाथ जी ने जो हमें 13 रुपये दिए थे उसी का लंगर हम कंटिन्यू कर रहे हैं, यहाँ तक चल रहा है. उसी के लिए हम सब पे करते हैं, और कमेटी का सब समाज मिलकर कर रहे हैं, साथ में काम कर रहे हैं, और गुरुनाथ दरबार के ऊपर बहुत बड़ा उपराला कर रहे हैं, जिसके लिए सब जो भूखे बच्चे हमारे पास आए हैं पुणे में उनको खाना मिल सके. ये धन्यवाद. ये जो आपने अभी 13 रुपये की बात बताई, ये जरा हमारे दर्शकों को, वाचकों के जो हमारे दर्शक हैं उनके लिए 13 रुपये की 20 रुपये का जो है वो आप बताइए. बताइए. वाहिगुरु जी का खालसा. क्या नाम बताया? वाहिगुरु जी की. सरबजीत सिंह. चलो.
तो गुरु नानक देव जी के पिताजी मेहता कल्याण जी ने गुरु नानक देव जी को 20 रुपये दिए थे ओके कि आप कोई खरा सौदा करके आइए। खरा सौदा मतलब कोई बिजनेस करके आइए, जिसमें बढ़ोतरी हो। बराबर। तो गुरु नानक देव जी जब सौदा करने के लिए गए, रास्ते में उनको 4-5 साधु मिल गए जो भूखे थे। ओके। उन्होंने उन 20 रुपये का खाना उन साधु को कराया, ओहो। खाना खिलाया। खाना खिलाने के बाद जब आए, पिताजी ने पूछा आप क्या सौदा करके आए? मैं भूखों को खाना खिला के आया, जो जिंदगी भर तक। बराबर। आज पूरी दुनिया के अंदर हाँ। आप कहीं पे भी चले जाइए, गुरु नानक का नाम लेवा सिख संगत को हर एक जगह पे गुरु का लंगर अटूट बढ़ता है। इस गुरुद्वारे के अधीन हमारी जो प्रबंधक कमेटी है, जितनी भी सेवा करती है वो काबिल तारीफ है, शब्दों में बयान नहीं किया जा सकता। मेरी गुरु के चरणों में दिली अरदास है, समूची प्रबंधक कमेटी को इसी तरह मानवता की सेवा करने का होर वधेरे उदम चावल बख्शिश करे। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। तर अशा प्रकारे या संपूर्ण शीख समाजाने कोणताही जातीभेद नाही, धर्मभेद नाही, कोणालाही विचारलं जात नाही। जो लंगरमध्ये येईल त्याला नावसुद्धा विचारलं जात नाही। आणि आत्ताची जी एकदम अवघड परिस्थिती आली आहे, करोनाच्या काळामध्ये जी परिस्थिती होती त्यावेळेस आम्ही पाहिलं आहे, आपण पाहिलं आहे की हजारो लोकांनी इथे मोफत भोजन घेतलेलं आहे। कधी याचा हिशोब किताब ठेवला जात नाही, कोणालाही काही विचारलं जात नाही। तीच परिस्थिती आता या युद्धामुळे निर्माण झालेली आहे, विशेषतः सिलेंडरच्या तुटवड्यामुळे। आणि पुण्यातलं विद्यार्थ्यांची संख्या एवढी लाखोंची आहे, तर त्यांना जास्तीत जास्त मदत व्हावी अशा पद्धतीने या संपूर्ण शीख समाजाने एकजुटीने, म्हणजे आता त्यांनी सांगितली की शीख संघटने आम्हाला एकजुटीने सांगितलं की तुम्ही पुढे जा, आम्ही तुम्हाला मदत करू। तर अशा पद्धतीने एकजूट दाखवत समाजाप्रती आपली काहीतरी सामाजिक बांधिलकी आहे, या धोरणातून हे मोफत भोजन सेवा कालपासून सुरू केलेली आहे। धन्यवाद।